शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला अत्याचार, विनयभंग, धर्मांतर प्रकरणात कंपनीच्या पुण्यातील मनुष्यबळ विभागातील संशयित महिला व्यवस्थापकीला चौकशी अंती पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर यापूर्वी अटक केलेल्या 5 संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत सहकारी कर्मचाऱ्यांकडून महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतराचा प्रयत्न आदी प्रकार घडल्याचं समोर आलं. महिला लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता धक्कादायक बाबी समोर आल्या. लैंगिकदृष्ट्या जवळीक साधण्यासाठी लज्जास्पद वर्तन, पीडितांना स्पर्श करणं, वैवाहिक आयुष्याविषयी, वैयक्तिक आयुष्यात संतती नसल्याबाबत बोलणं, बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावणं, शरीरावरून अश्लील शेरेबाजी यासह एका युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न आदी तक्रारींवरून आत्तापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत. या प्रकरणांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने कंपनीच्या पुणे येथील मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख महिला व्यवस्थापकीला ताब्यात घेतलं होतं. पीडित महिलेने कंपनीत घडणाऱ्या गैरप्रकारांबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही. यामुळे संशयितांच्या गैरकृत्याला चिथावणी मिळाली. या अनुषंगाने चौकशी करून संशयित महिला व्यवस्थापकीला अटक करण्यात आली. या प्रकरणातील 5 संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आली आहे. त्यांच्यासह महिला व्यवस्थापकीला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयित व्यवस्थापकीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी तर अन्य 5 संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील 6 संशयित न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अन्य गुन्ह्यात वर्ग करून घेतलं जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. पीडितांनी निर्भीडपणे पुढे येऊन तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलिसांनी केलं. आसपासच्या कंपन्यांमध्येही चौकशी. या गंभीर बाबींची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून मुंबईहून पथक दाखल झाला. या कंपनीच्या आसपास तशाच कंपन्या असून तिथेही असे प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा अशी सूचनाही करण्यात आल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.